कल्पना करा की तुम्ही ड्रायव्हिंग सीटवर आहात, हात स्टेअरिंगवर आहेत आणि गाडी सुसाट वेगाने धावते. रंजक गोष्ट म्हणजे खऱ्या आयुष्यात कदाचित तुम्हाला सायकलही चालवता येत नसेल, पण स्वप्नात मात्र तुम्ही एखाद्या प्रोफेशनल ड्रायव्हरसारखी गाडी चालवत आहात. असं स्वप्न तुम्हालाही पडलं असेल. ज्या गोष्टीचा वास्तवाशी संबंध नाही ती गोष्ट तुमचं सुप्त मन तुम्हाला का दाखवतंय? या सुसाट वाहनाचं तुमच्या आयुष्याशी नक्की काय कनेक्शन आहे? चला सविस्तर जाणून घेऊयात. सुरुवात करूया वाहन या शब्दाच्या मुळापासून, कारण अर्थ समजून घ्यायचा असेल तर इतिहास जाणून घेणं गरजेचं असतं. वाहन हा शब्द संस्कृतमधील वह या धातूपासून आला आहे, ज्याचा अर्थ आहे वाहून नेणं. तसंच इंग्रजीत आपण ज्याला व्हेकल म्हणतो तो शब्द लॅटिन भाषेतील व्हेहिक्युलमधून आला आहे, ज्याचा अर्थही तोच आहे. म्हणजे जे आपल्याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाते ते वाहन. त्यामुळे वाहन ही फक्त वस्तू नाही तर प्रवास या संकल्पनेचं प्रतीक असू शकतं. इतिहास पाहिला तर माणसाचा वाहनाशी असलेला संबंध खूप जुना आहे. प्राचीन काळात रथ फक्त प्रवासाचं साधन नव्हतं, तर काही संस्कृतीमध्ये ते मानवी मनाचं प्रतीक मानलं जायचं. जसा रथाचा सारथी घोड्यावर नियंत्रण ठेवतो, तसंच आपल्या बुद्धीने आयुष्यावर नियंत्रण ठेवणं महत्त्वाचं मानलं जायचं. ग्रीक संस्कृतीपासून ते आजपर्यंत वाहन नेहमीच गती आणि प्रगती यांचं प्रतीक राहिलं आहे. म्हणूनच स्वप्नात दिसणारी सुसाट गाडी फक्त साधन नाही, तर ती आपल्या जीवन प्रवासाशी, निर्णयांशी आणि मनाच्या हालचालींशी जोडलेली भावना दर्शवू शकते. पण आता प्रश्न उरतो, स्वप्नातील ही गाडी तुम्हाला नेमकं कोणत्या वळणावर घेऊन जाते? प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ कार्ल जुंग यांच्या सिद्धांतानुसार स्वप्नातील प्रतिमा आपल्याला सुप्त मनातील भावनांशी संबंधित असू शकतात. काही व्याख्यांनुसार स्वप्नातील गाडी ही आयुष्याच्या प्रवासाचं प्रतीक मानली जाते. जसं गाडी आपल्याला एखाद्या दिशेने घेऊन जाते, तसंच आपल्या विचारांचा आपल्या आयुष्याच्या निर्णयावर प्रभाव पडू शकतो. जर स्वप्नात तुम्ही स्वतः गाडी चालवत असाल तर त्याचा एक असा अर्थ लावला जाऊ शकतो की तुम्हाला तुमच्या आयुष्यावर नियंत्रण असल्याची जाणीव आहे. यातही दोन शक्यता असू शकतात. जर गाडी अगदी सुरळीत चालली असेल तर ते तुमच्या आयुष्यातील स्थैर्याचं लक्षण मानलं जातं. पण जर ती खूप वेगात धावत असेल तर कदाचित तुमच्या आयुष्यात काही गोष्टी खूप जलद घडत असल्याचा तो एक इशारा असू शकतो. पण इथंच एक रंजक वळण येतं. अनेकदा स्वप्नात गाडीचे ब्रेकच लागत नाहीत. जर असं घडलं तर त्यामागे नक्की काय कारण असू शकतं तेही जाणून घेऊयात. स्वप्नात ब्रेक दाबूनही गाडी न थांबणं किंवा अपघात होणं हे अनेक लोकांना पडणारं एक सामान्य स्वप्न आहे. मानसशास्त्रात याला लॉस ऑफ कंट्रोल म्हणतात. हे नियंत्रण सुटण्यामागं अनेक कारणं असू शकतात. मग ते कामाचं टेन्शन असो, नात्यामधली ओढाताण असो किंवा जबाबदाऱ्यांचं ओझं असो. जेव्हा आपलं मन अस्वस्थ असतं तेव्हा आपला मेंदू स्वप्नात अशा ब्रेक फेलच्या प्रतिमा उभ्या करतो. ऐकून आश्चर्य वाटेल, पण या स्वप्नामागं फक्त विचारच नसतात, तर झोपेच्या प्रक्रियेशी संबंधित काही जैविक घटकही याला कारणीभूत ठरू शकतात. झोपेच्या आरएम अवस्थेत आपल्या शरीरात नैसर्गिकरित्या स्नायू शिथिल होतात, ज्याला आरएम ॲटोनिया म्हणतात. या अवस्थेत आपण स्वप्नात हालचाल करत असलो तरी शरीर प्रत्यक्ष हालचाल करत नाही. काही तज्ज्ञांच्या मते मेंदू सक्रिय आणि शरीर स्थिर असण्याच्या या स्थितीमुळं मी प्रयत्न करतोय पण काहीच होत नाही अशी भावना स्वप्नात अनुभवली जाऊ शकते. पण जर गाडी तुम्ही नाही तर दुसरंच कोणीतरी चालवत असेल आणि तुम्ही मागच्या सीटवर असाल तर स्वप्नात दुसरंच कोणीतरी गाडी चालवत असेल तर काही तज्ज्ञांच्या मते ते परावलंबित्वाचं लक्षण असू शकतं. म्हणजेच तुमच्या निर्णयावर दुसऱ्या कोणाचं तरी नियंत्रण आहे असं तुम्हाला कदाचित वाटत असेल. तसंच जर तुम्ही स्वप्नात रस्ता चुकला असाल तर हे तुमच्या मनातल्या सध्याच्या गोंधळाचं किंवा संभ्रमाचं प्रतीक असू शकतं. मात्र लक्षात ठेवा की आधुनिक विज्ञान सांगतं की स्वप्न ही आपल्या स्मृती, भावना आणि दैनंदिन अनुभव यांचं मिश्रण असतात. त्यामुळे स्वप्नातील गाडी ही भविष्यसूचक नसून आपल्या जीवन प्रवासाचं एक संभाव्य रूपक असू शकतं. आता मला सांगा, तुम्हाला कधी असं स्वप्न पडलं होतं का? आणि तुमच्या स्वप्नातील गाडी तुम्हाला नेमकी कुठं घेऊन जात होती ते कमेंटमध्ये नक्की सांगा. माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.